रस्त्यावरील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत, ते तातडीने दुरुस्त करून सुरू करण्यात यावेत या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनपा अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे यांना देण्यात आले। या प्रसंगी सावेडी विभाग अध्यक्ष किरण प्रशांत रोकडे, नितीन जायभाय, स्वप्नील वारे, मयूर मतकर, दीपक नासाने, मयूर साठे, अमोल गोरे, गणेश भुजबळ आदी उपस्थित होते। शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले। सावेडी उपनगरातील प्रभाग क्रमांक 6 मधील उदय अपार्टमेंट, अक्षय अपार्टमेंट, कांचनगंगा अपार्टमेंट, अंबर अपार्टमेंट समोरील रस्त्यावरील पथदिवे खूप दिवसांपासून बंद आहेत, तर काही खांबांवर पथदिवेही नाहीत। त्यामुळे त्या रोडवर रात्रीच्या वेळेस खूप अंधार असतो, त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे। तसेच तेथील वळणाचा रोड असल्यामुळे लाईट नसल्यास अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही, असे निवेदनात म्हटले आहे। त्याचप्रमाणे सदर विषयाची माहिती घेऊन लवकरात लवकर तेथील पथदिवे बसवावेत। 8 दिवसात कारवाई झाली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अहमदनगर महानगरपालिकेमध्ये निवेदन देण्यात आले। निवेदन द्यायचं कारण असं की महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 6 मधील अक्षय अपार्टमेंट, उदय अपार्टमेंट, कांचनगंगा अपार्टमेंट व अंबर अपार्टमेंट या एरियामधील जे स्ट्रीट लाईट आहे, ज्याला आपण पथदिवे म्हणतो, ते खूप वेळापासून बंद आहेत। मध्यंतरी हे पथदिवे आम्ही अधिकाऱ्यांच्या मागं लागून संबंधित अधिकाऱ्यांना बोलून ते चालू करून घेतले होते, पण त्यांनी असं आपण म्हणतो ना की चालू काम करून ते फक्त 2-3 दिवसासाठी चालू केले, पण नंतर ते परत जसे ते तसे झाले। काही पथदिवे बंद झाले, काही जे खांब आहेत त्यावर त्याचं पथदिवेच गायब झाले। अशा गोष्टी होत असल्यामुळं तिथं नागरिकांची खूप मोठी गैरसोय होत आहे। पूर्ण एरियामध्ये ब्लॅकआउट आपण जसं म्हणतो पूर्ण तसं होतं, त्यामुळं नागरिकांना काही वेळेस रात्रीच्या वेळेस घराच्या बाहेर पडण्यास भीती वाटते किंवा या अंधाराचा फायदा होऊन इतर काही चुकीच्या गोष्टी होऊ नये यासाठी आज आम्ही पालिका उपायुक्तांना भेटून या गोष्टीचं निवेदन दिलं की लवकरात लवकर या संबंधित गोष्टींवर तुम्ही कारवाई करून संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देऊन या गोष्टी तुम्ही त्वरित रिपेअर करावर, त्वरित पथदिवे जे आहे ते चालू करावे। व तसं जर 8 दिवसामध्ये न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पालिका दालनात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल। जय महाराष्ट्र। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।